किरिया अरे नॉनसेन्स म्हणजे काय रे? नॉनसेन्स म्हणजे प्रिय. प्रिय. अरे बरं ऐक ना, मग मला पण मॅडमला तुम्ही माझ्या प्रियत असं म्हणायचं असलं तर? अरे तेवढं इंग्लिश तर मला पण येत नाही रे. ते काम करू आपण त्या पूरला विचारू. हा विचारतो मी. हे हे काय? हे मला एक सांग ना, काय सांगू, बोल लवकर. तुम्ही माझ्या काय तुम्ही माझ्या? तुम्ही माझ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? यू आर माय. यू आर माय. अरे बावळट, यू आर माय नाही, यू आर माय. यू आर माय. हा यू आर माय म्हणजे यू आर माय नॉनसेन्स. किर्या म्हणू का मॅडमला? हा मग. नाही 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 आता नको. मॅडम एकटे असेल ना तेव्हा म्हणतो. अरे गप येडा आहे का तू? आताच बोल म्हणजे कसं साक्षी इम्प्रेस होईल आणि म्हणल की काय इंग्लिश बोलला सांगते. मॅडम यू आर माय नॉनसेन्स. सायलेन्स सायलेन्स. कम हिअर बेटा, कम. इकडे असा उभा राहा. नॉनसेन्स म्हणजे काय बेटा? प्रिय. गुड. कोणी सांगितला अर्थ? किरे मी. गाढवा. नॉनसेन्स म्हणजे हा काय मूर्खपणा असं बोलले मी तिथे. सॉरी सॉरी मॅडम. डोंट लाफ. हसण्याची काहीच गरज नाहीये. चुकलाय तो, ही खूप मोठी चूक आहे. इथं बोललास, बाहेर असं बोलू नकोस. ठीक आहे? ठीक आहे, कारण हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि एक लक्षात घ्या, तो चुकलाय. का चुकलाय? त्याने प्रयत्न केलाय. आणि इंग्रजी ही भाषा आहे,